आपण आई वडिलापासून केसरी सुरू आहे का फौजी? आई वडील हेच मिरची लावत आजपासूनची अशा पद्धतीने रोपा, पालांदूर, चुंबली आणि गरारटोला ह्या एरियामध्ये ही स्थानिक जो लोकल वाण आहे याची जास्त प्रमाणात लागवड होते आणि ही स्थानिक केसरी वाण म्हणून ही प्रसिद्ध आहे आणि ही ह्या वातावरणाशी सूट असल्यामुळे फारशी रोग किडी व इतर रोगाला बळी पडत नाही आणि ही या परिसरातील पालांदूर या परिसरातील लोकांमध्ये खूप ही लोकप्रिय अशी वाण आहे आणि ग्राहकांना जास्त मागणी असल्यामुळे या परिसरातील लोक खूप जास्त प्रमाणात त्याची लागवड करतात. जवळपास रोपा, गरारटोला, पालांदूर, चुंबली या परिसरामध्ये 40 ते 50 एकरावरती जवळपास याची लागवड केली जाते. तर आज आमच्यासोबत देवरी उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री वावदाने सर इथं भेट द्यायसाठी आलेले आहेत आणि ते ही मिरचीची लागवड पद्धत खूप चांगल्या पद्धतीने व पाटाच्या पाणीनं पारंपरिक पद्धतीनं पीक देऊन पाणी देऊन हे उत्पादन काढलेलं आहे. हां, आता मी श्री वावदाने साहेबांना विनंती करतो की त्यांनी थोडं माहिती सांगा. हां, या देवरी तालुक्यातील आदिवासी भागामध्ये या मिरचीची लागवड केली जाते. प्रामुख्याने येथील शेतकरी ही जी सूर्यबानजी आहेत यांनी येथे लागवड केलेली आहे. प्रामुख्याने यांचा कल जो आहे हा केशरी मिरचीकडे प्रामुख्याने दिसून येतो. त्यांचं केशरी मिरचीच्या बाबतीमध्ये वैशिष्ट्य असं दिसून आलेलं आहे की या मिरचीला व्यापारी इथे येऊन स्थानिकरित्या 180 रुपये किलोप्रमाणे वाळलेली मिरची घेऊन जातात आणि त्यामुळे यांना मार्केटिंगचा कुठला प्रॉब्लेम निर्माण होत नाही. तिच्यावर त्यांनी जर मिरची पिकाच्या बाबतीत पाहिलं तर 3 ते 4 फवारणी या ठिकाणी केलेलं आहे. एक निरागस चांगलं पीक या ठिकाणी उभं दिसून आलेलं आहे. त्याचप्रमाणे वांग्याचं सुद्धा त्यांनी पीक या ठिकाणी घेतलेलं आहे आणि एक चांगलं पीक या ठिकाणी दिसून आलेलं आहे. इथे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी स्थानिकरित्या राहून इथे स्वतः कबाड कष्ट करून आणि कावडीच्या माध्यमातून पाणी देऊन या ठिकाणी मिरचीचं पीक घेऊन राहिलेलं आहे. स्वतः मिरची पिकाचं उत्पादनाकरता त्यांनी आपले बियाणंसुद्धा साठवणूक करून त्याची पुन्हा जनरेशन तयार करण्यासाठी त्यांनी दरवर्षी हे बियाणं वापरत असतात आणि यांचा प्रसार ते मोठ्या प्रमाणावर करून राहिलेला आहे.